दिल्लीमधनं मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते। महायुतीच्या नव्या सरकारचा फॉर्म्युला ठरल्याचं सुद्धा कळतंय। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना भाजपकडनं उपमुख्यमंत्री पदाची ऑफर गेल्याची ही चर्चा आहे। याबाबत येत्या 2 दिवसांमध्ये अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। सुरुवातीला तिन्ही पक्षाचे 20 मंत्री हे शपथ घेणार आहेत। भाजपचे 10, शिंदेंच्या शिवसेनेचे 6 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 4 नेते हे शपथ घेतील अशी माहिती सध्या पुढे येते आहे। तर महायुतीचा हा नवा फॉर्म्युला, तर महायुती के सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला कसा असेल आपण बघूया। मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावावरती दिल्लीतनं शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। भाजपकडनं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर आहे। सुरुवातीला तिन्ही पक्षाचे 20 मंत्री हे शपथ घेतील। त्यापैकी भाजपचे 10, शिंदेंच्या शिवसेनेचे 6 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती आहे। येत्या 2 दिवसांमध्ये अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। यावेळेला त्यांना बोलवलं जाईल, त्याला तिघही जण दिल्लीला जातील आणि समजा निरीक्षक इथं पाठवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतला तर ते निरीक्षक इथे येतील। ही शेवटी पक्षाची अंतर्गत बाब असते, याच्यावर मी कुठलेही कॉमेंट करू शकणार नाही। फक्त एकच गोष्ट आहे की तीनही नेत्यांनी हे सर्व वरिष्ठ नेत्यांवर सोपवलेलं आहे। तिघांचंही एकमत आहे, आम्ही सर्व एकत्र आहोत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि प्रगतीच्या दृष्टीने हे सरकार काम करेल। देखिए, हम ये चुनाव युति के माध्यम से लड़ रहे हैं। इसमें 3 प्रमुख पक्ष है। ये सभी पक्ष के नेता, हमारे वरिष्ठ नेता, हमारा पार्लियामेंट्री बोर्ड इस विषय में निर्णय लेगा और जल्द ही महाराष्ट्र में एक सक्षम सरकार निर्माण होगी। देखो, मेरा एक इशू ऐसा है कि महाराष्ट्र में इतना थम्पिंग मेजॉरिटी में उन लोगों को मैंडेट मिला है, तो सीएम बनाने में इतना देरी क्यों? तो उसका नतीजा उसका समझ ही ये है कि मित्रों के कागजों पे साइन जो कोई भी आग बंद के करके करेगा उसको ही सीएम बनाया जाएगा। और इसलिए उसमें का चॉइस ढूंढना चालू हो गया है और उसी आधार पर महाराष्ट्र के पब्लिक की चिंता थोड़ी है उनको। वो मित्रों को साइन जो मारेगा बराबर उनके कागजों पे, महाराष्ट्र बेचने में उनको मदद करेगा, उसको ही साइन, उसी को सीएम बनाएंगे, इसलिए लेट हो रहा है।